ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಆಗಮನ ಹಲವಾರು ಐತಿಹಾಸಿಕ ಕ್ಷಣಗಳಿಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಯಿತು. ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಬೆಂಗಳೂರಿನ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡರು. ಶಾಸಕರ ಭವನದ ಆವರಣದಲ್ಲಿರುವ ಕನಕದಾಸರ ಪ್ರತಿಮೆಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿದರು. ಬಳಿಕ ಕ್ರಾಂತಿವೀರ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣಕ್ಕೆ ತೆರಳಿ ವಂದೇ ಭಾರತ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಭಾರತ್ ಕಾಶಿ ದರ್ಶನ ರೈಲು ಸೇವೆಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. इस बात का प्रतीक है कि आर्थिक प्रगति के और साथ ही साथ कनेक्टिविटी के पथ पर चलती हुई कर्नाटका भारत गौरव काशी दर्शन, जहां आप दक्षिण भारत से सीधे चलते हैं काशी की तरफ। तो 2 दिन के दौरे पर हैं, दक्षिण भारत के दौरे पर है प्रधानमंत्री और हरी झंडी दिखाते हुए कर्नाटका भारत गौरव काशी दर्शन को देखिए। दक्षिण भारत से सीधा आपको काशी के घाटों तक काशी के दर्शन और गौरव यात्रा पर एक उस अस्मरणीय अनुभव पर लेकर चलेगी ये ट्रेन, जिसका अंदाज़ा लगाना हम यहीं से सोच सकते हैं कि आपको तमाम वो नज़ारे देखने को मिलेंगे जिस तरह से इसे तैयार किया गया है। जो है इस ट्रेन को चलाया गया है ताकि भारत के उन तमाम जगहों पर जहां से संस्कृति की मिट्टी की खुशबू आती है। बलिक बेंगलुरु विमान निल्दाणದ टर्मिनल 2 अन्न उद्घाटिಸಿದರು. बात क्या है, ये कुछ भी विदेशी नहीं है, ये सब कुछ स्वदेशी तकनीक से निर्मित है और उसी के उपयोग में बनाया गया है। देखे जा सकते हैं और ये टर्मिनल जो है गार्डन सिटी का एक प्रतीक है। गार्डन सिटी बैंगलोर गार्डन सिटी कहलाया जाता था, तो इसका एक नया रूप हम अगर मानकर चले तो गलत नहीं होगा। तो T2 टर्मिनल में यहाँ पर इस टर्मिनल का इस्तेमाल कर सकते हैं। तो T2 टर्मिनल जो है टर्मिनल इन ए गार्डन के नाम से सस्टेनेबल टेक्नोलॉजी और इनोवेशन और कर्नाटक की कला और कल्चर का केंद्र सरकार कई प्रोजेक्ट का ऐलान करने के बाद उसे वक्त पर सही समय पर डिलीवरी करती रही है। 2019 में T2 टर्मिनल का एक्सपेंशन जो है वो शुरू हुआ था और अब 2022 में यह टर्मिनल तैयार है और दिसंबर से इस टर्मिनल पर पैसेंजर की आवाजाही शुरू होगी। लेकिन इस मैदान में यहाँ पर प्रधानमंत्री को सुनने के लिए जो लोग बैठे हैं, जो 2 लाख से ज्यादा लोग जमा है, तो जाहिर है इस तरह से प्रोजेक्ट जो है तेजी से लागू किए जा सकते हैं। ನಂತರ ದೇವನಹಳ್ಳಿ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದ ಬಳಿ 108 ಅಡಿಯ ನಾಡಪ್ರಭು ಕೆಂಪೇಗೌಡರ ಪುತ್ಥಳಿಯನ್ನು ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿದರು. इन्होंने अनावरण किया है। स्टैचू ऑफ प्रॉस्पेरिटी इसका नाम दिया गया है। काफी बड़ा संदेश यहाँ पर देने की कोशिश की गई है और प्रधानमंत्री का ये जो दौरा है काफ़ी महत्वपूर्ण है। लगातार इस दौरे से जुड़ी तमाम जो बड़ी और महत्वपूर्ण बातें हैं वो हम सिलसिलेवार तरीके से आपके साथ साझा कर रहे हैं तस्वीरों के जरिए कि कैसे प्रधानमंत्री जब यहाँ पर पहुंचे उसके बाद लगातार जो उनके कार्यक्रम यहाँ पर आयोजित किए गए हैं उसमें प्रधानमंत्री किस तरह से शिरकत कर रहे हैं और उसके बाद अब यहाँ पर जब प्रधानमंत्री पहुँचे तो ये तस्वीर बहुत कुछ बयां कर रही है, संस्कृति को समेटे हुए है और काफ़ी कुछ यहाँ से मैसेज देने की कोशिश की जा रही है। तो काफ़ी यहाँ पर आयोजित किए गए हैं। ये तस्वीर भी हम आपको दिखा रहे हैं और ये तस्वीर देखिए अब से बस कुछ देर पहले की ये तस्वीर है जब प्रधानमंत्री यहाँ पर पहुंचे। प्रधानमंत्री नाथ प्रभु केम्पेगौड़ा की ये जो प्रतिमा है वो 108 फीट की ये कांस्य प्रतिमा है जिसका उन्होंने अनावरण किया और काफ़ी महत्वपूर्ण ये पूरा दौरा इस प्रतिमा को लेकर वो गणमान्य लोग हुए, उन्होंने किस तरह से इस संस्कृति को समेटे हुआ था उसको लेकर अब ये देखिए एक तस्वीर हम आपको ये दिखा रहे हैं। आप देखिए जब प्रधानमंत्री यहाँ पर पहुंचे की तस्वीर किस तरह से उन्होंने यहाँ पर प्रार्थना की और हाथ भी जोड़े और लगातार प्रधानमंत्री हमेशा से देखा गया है, देखिए जल अर्पित करते हुए ये तस्वीर हम आपको दिखा रहे हैं। प्रधानमंत्री जिस तरह से जो धरोहर है, जो विरासत है हमारे देश की, हमारी परंपरा की, हमारी संस्कृति की, उसको किस तरह से संजोने का काम कर रहे हैं वो लगातार देखने को मिल रहा है। हम पूरे भारत की अगर हम बात करते हैं, एक भारत श्रेष्ठ भारत लगातार उसी की बानगी है। आप देख सकते हैं कि किस तरह से जो हमारे नायक थे जिन्होंने एक बड़ा यहाँ पर योगदान अपना दिया है उनके लिए इस तरह की प्रतिमा बनवाना और स्टैचू ऑफ प्रॉस्पेरिटी की जिस तरह की बात की जा रही है उसका संदेश लोगों तक पहुँचाना, उनके विचार लोगों तक साझा करना, तो ये तमाम जो बातें हैं वो लगातार यहाँ ಸಮಾವೇಶದ ವೇದಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಮೋದಿಯವರು ಕರ್ನಾಟಕದ ಜನರಿಗೆ ನನ್ನ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಪ್ರಣಾಮಗಳು ಎಂದು ಪ್ರಧಾನಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿಯೇ ಮಾತು ಆರಂಭಿಸಿದರು. ಎಫ್ಡಿಐ ಆಕರ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮೊದಲ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದೆ. ಆದರೆ ಈ ಬಂಡವಾಳ ಹೂಡಿಕೆ ಕೇವಲ ಐಟಿ ವಲಯಕ್ಕೆ ಸೀಮಿತವಾಗಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ವಲಯಗಳಿಗೂ ಸಹ ಬಂಡವಾಳ ಹರಿದು ಬರುತ್ತಿದೆ. ದೇಶದ ಸೇನೆಗೆ ವಿಮಾನ ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ತಯಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಮುಂದಿದೆ ಎಂದು ಮೋದಿ ಬಣ್ಣಿಸಿದರು. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣಿಕರ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಲೇ ಇದೆ.
ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಹೊಸ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಗಳನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುತ್ತಿದೆ ಎಂದು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ತಿಳಿಸಿದರು. ಇನ್ನು 400 ವಂದೇ ಭಾರತ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ರೈಲು ವಿಸ್ಟೋಡಮ್ ಕೋಚ್ಗಳ ಮೂಲಕ ಸಾರಿಗೆ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ಹೊಸ ಅಧ್ಯಾಯ ಬರೆಯಲಿದ್ದೇವೆ. ಬೆಂಗಳೂರಿನ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಟರ್ಮಿನಲ್ಗೆ ಹೋದರೆ ನಮಗೆ ಬೇರೆ ಲೋಕಕ್ಕೆ ಹೋದಂತೆ ಆಗುತ್ತದೆ. ಇದೇ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಯಶವಂತಪುರ ಕಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ಮೋದಿ ಹೇಳಿದರು. ವಂದೇ ಭಾರತ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ರೈಲು ಕೇವಲ ರೈಲಲ್ಲ, ಇದು ನವಭಾರತದ ಹೊಸ ಆಲೋಚನೆಯಾಗಿದೆ. ಭಾರತ ಈಗ ವೇಗವಾಗಿ ಓಡುತ್ತಿದೆ ಎಂಬುದನ್ನು ಈ ರೈಲು ತಿಳಿಸುತ್ತದೆ ಎಂದು ಮೋದಿ ಹೇಳಿದರು. ಕೆಂಪೇಗೌಡ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದ ಟರ್ಮಿನಲ್ 2 ಕೆಲವು ಚಿತ್ರಗಳನ್ನು ನಾನು ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣದಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದೆ. ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ಟರ್ಮಿನಲ್ ಸುಂದರವಾಗಿದೆ ಎಂದು ಮೋದಿ ಬಣ್ಣಿಸಿದರು. ಕರ್ನಾಟಕದ ಜನರು ಕಾಶಿ ವಾರಣಾಸಿ ದರ್ಶನ ಪಡೆಯಲು ಅನುಕೂಲವಾಗುವಂತೆ ಕರ್ನಾಟಕ ಭಾರತ್ ಕಾಶಿ ದರ್ಶನ ರೈಲಿಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಇಂದು ಭಾರತದಲ್ಲೇ ತಯಾರಾದ ವಂದೇ ಭಾರತ್ ರೈಲು ಸಿಕ್ಕಿದೆ. ಈ ರೈಲು ಚೆನ್ನೈ, ಬೆಂಗಳೂರು ಮತ್ತು ಮೈಸೂರನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಲಿದೆ. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಮುಂದುವರೆಯಲಿದೆ. ಉತ್ತಮವಾದ ವಿಶೇಷವಾದ ದಿನ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಆಗಮಿಸುವ ಅವಕಾಶ ನನಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಕನಕದಾಸರಿಗೆ ಒನಕೆ ಓಬವ್ವಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಮಿಸುತ್ತೇನೆ ಎಂದು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಹೇಳಿದರು. ವೆಲ್ಕಮ್ ದಿ ಆನರಬಲ್ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಅತ್ಯಂತ ಕಾತುರದಿಂದ ಕಾಯ್ತಿರುವಂತಹ ಕ್ಷಣ ಆಗಮಿಸಿದೆ. भारत माता की, भारत माता की. ಕರ್ನಾಟಕದ ಸಮಸ್ತ ಜನತೆಗೆ ನನ್ನ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ನಮಸ್ಕಾರಗಳು. मंच पर विराजमान पूज्य स्वामी जी, कर्नाटका के गवर्नर श्री थावरचंद गहलोत जी, यहां के लोकप्रिय मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई जी, पूर्व मुख्यमंत्री श्रीमान येदियुरप्पा जी, केंद्रीय मंत्रिमंडल के मेरे सहयोगीगण, राज्य सरकार के मंत्री, सांसदगण, विधायकगण, अन्य सभी महानुभाव और विशाल संख्या में पधारे हुए मेरे प्यारे भाइयों और बहनों, ये उसकी झलक है. वंदे भारत एक्सप्रेस इस बात का प्रतीक है कि भारत अब रुक रुक चलने वाले दिनों को पीछे छोड़ चुका है. भारत अब तेज दौड़ना चाहता है और इसके लिए हर संभव प्रयास कर रहा है. कर्नाटका देश में अग्रणी रहा है और ये जो निवेश हो रहा है ये सिर्फ आईटी सेक्टर तक सीमित नहीं है, बल्कि बायोटेक्नोलॉजी से लेकर डिफेंस मैन्युफैक्चरिंग तक हर सेक्टर का यहां विस्तार हो रहा है. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಮಾತನಾಡಿ, ನಾಡಪ್ರಭು ಕೆಂಪೇಗೌಡರ ದೂರದೃಷ್ಟಿಯ ಫಲವಾಗಿ ಇಂದು ಬೆಂಗಳೂರು ನಗರ ವಿಶ್ವಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಗುರುತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದೆ. ಅಷ್ಟು ಯೋಜನಾಬದ್ಧವಾಗಿ ಅವರು ನಗರವನ್ನು ಕಟ್ಟಿದರು ಎಂದು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಬಣ್ಣಿಸಿದರು. ಸುವರ್ಣ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ಬರೆದಿಡುವಂತಹ ಒಂದು ದಿನ. ಇಂದಿನ ಹಲವಾರು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಮತ್ತು ನಾಡಪ್ರಭು ಕೆಂಪೇಗೌಡರ ಪ್ರಗತಿಯ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಅನಾವರಣ ಮಾಡಲು ಬಂದಿರುವಂಥ ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು, ವಿಶ್ವಮಾನ್ಯ ನಾಯಕರು, ನವ ಭಾರತದ ಪ್ರತೀಕವಾಗಿರುವಂಥ ಆತ್ಮನಿರ್ಭರ ಭಾರತವನ್ನು ಸಬ್ಕೆ ಸಾಥ್ ಸಬ್ಕಾ ವಿಕಾಸ್ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ನೆಚ್ಚಿನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರೇ, ನಮ್ಮ ನಾಡಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ಸಂತರಾದಂಥ ಕನಕದಾಸರ ಜನ್ಮದಿನೋತ್ಸವವನ್ನು
ಪುಷ್ಪಾರ್ಚನೆಯನ್ನು, ಅದಾದ ಮೇಲೆ ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿಯವರ ಪುಷ್ಪಾರ್ಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಈ ನಾಡಿನ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಗೌರವವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಧೀರ ವೀರ ಒಣಕೆ ಓಬವ್ವ ನಾಡನ್ನು ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನೇ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿರುವಂಥ ಒಣಕೆ ಓಬವ್ವನ ಗೌರವಾರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ಒಂದೇ ಭಾರತದ ಇವತ್ತು ಏನು ರೈಲ್ವೆ ಟ್ರೇನನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿ ಬೆಂಗಳೂರು ಮೈಸೂರು ಬೆಂಗಳೂರು ಚೆನ್ನೈಗೆ ಬಹಳ ದಿನಗಳ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರಿನ 2ನೇ ಟರ್ಮಿನಲ್ಲು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಟರ್ಮಿನಲನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ಇಡೀ ಬೆಂಗಳೂರು ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಇವತ್ತು ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿಯೇ 2ನೇ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಆಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಿದೆ. ಅವರಿಗೆ ನನ್ನ ವಿಶೇಷವಾಗಿರುವಂಥ ಕನ್ನಡ ನಾಡಿನ ಸಮಸ್ತ ಜನರ ಪರವಾಗಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೀನಿ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯಪಾಲ ತಾವರ್ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್, ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ, ಸ್ಪೀಕರ್ ಕಾಗೇರಿ, ಪ್ರಸನ್ನಾನಂದಪುರಿ ಸ್ವಾಮೀಜಿ, ಶ್ರೀ ನಿರ್ಮಲಾನಂದನಾಥ ಸ್ವಾಮೀಜಿ, ನಿರಂಜನಾನಂದ ಸ್ವಾಮೀಜಿ, ಮಾಜಿ ಸಿಎಂಗಳಾದ ಎಸ್.ಎಂ. ಕೃಷ್ಣ, ಬಿ.ಎಸ್. ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಹಾಗೂ ಸಚಿವರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಕೆ. ಸುಧಾಕರ್, ಶ್ರೀರಾಮುಲು, ಎಂಟಿಬಿ ನಾಗರಾಜ್ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವು ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಎಂಎಂಟಿವಿ ನ್ಯೂಸ್ ಬ್ಯೂರೋ, ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ.